ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि आजपासूनच लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करणार आहेत। तर 8 दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेशही महिला आणि बाल विकास विभागाने दिलेत। तर सद्यस्थिती कशी आहे पाहूयात। एकूण लाभार्थी महिला आहेत 2.59 कोटी। दर महिन्याला लाभाची रक्कम आहे 1500 रुपये। दर महिन्याला लागणारा निधी होतो 3885 कोटी। तर चारचाकी वाहन धारक 10 लाख असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पडताळणी चारचाकी आढळल्यास योजनेतून अपात्र केलं जाणार आहे। तर लाभार्थी महिलेचं वय हे 18 ते 65च्या दरम्यानच असावं असाही एक निकष आहे। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं हा देखील दुसरा निकष। कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, आयकर भरणारा नसावा असा सुद्धा एक निकष आहे। संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा। तर चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे।